लुपिन फाउंडेशन अंतर्गत चेडापाडा येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा। माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून घोषित केला होता। चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी नेहमीच संघर्ष केला। याचे औचित्य साधून आज रोजी लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या बेटर कॉटन या प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रम लुपिन फाउंडेशन या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी राबविले जातात। यातील एक उपक्रम म्हणजे राष्ट्रीय शेतकरी दिन। नवापूर तालुक्यातील INMH 106 चिंचपाडा PU मधील चेडापाडा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला। कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनील सैंदाणे, प्रकल्प व्यवस्थापक प्रकल्प समन्वयक चंदन टोकशा, प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील, प्रकल्प समन्वयक दीपक जाधव, PU व्यवस्थापक विजय गावित, स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन तुकाराम कदम, शुभ संकल्प एग्रोटेक इंडिया लिमिटेड श्री गोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला। चिंचपाडा PUचे सर्व कृषी मित्र यांनी यासाठी परिश्रम घेतले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चेडापाडाचे सरपंच इलूबाई अजित सिंग वडवी, सुरेश नाईक, दिलीप वडवी, विशाल वडवी, यशवंत वडवी उपस्थित होते। लुपिन फाउंडेशन अंतर्गत पुरविलेल्या सपोर्ट ऍक्टिव्हिटी खऱ्या अर्थाने राबवून त्याचा त्यांनी कसा फायदा झाला याबद्दल स्वतः शेतकऱ्यांनी आपली यशोगाथा मांडून मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूपसिंग कोकणी, आभार प्रदर्शन सुरेश चौरे यांनी केले। मागे पैसा नहीं आता पहिला सामान जाता नहीं मान तो खाली मान पकिट होगा हाथे आता काय की ते मान द्या मतलब क्या तुम्ही घेऊन ते समजचे की पैसा कोया ती मैं आता साहेब मैं पैसा को न आता मार पैसा नहीं आता मैं कोरिया सामान मागलो आणि त्या की मैं पैसा कोला तर सेलिए पातेन साहेब दिल्ली जाएंगे फातिमा फोटो मागलो ती है फोटो मागे तर ती आहे माने त्याला माने 60 पाईप दिला 60 पाईपानंतर पाईप लेने की बोकड्या द्या कुकड्या हळूच काहीतरी बोलून जातो। त्याची भाषा कळेना कुणाला, फक्त शेतकऱ्याला समजून जातो। हिरवळ तो रंग त्याचा हृदयाला हळूच स्पर्श करून जातो। खरा आनंद गार्डन मध्ये नाही तर फक्त शेतात गेल्यावर मिळतो, फक्त शेतात गेल्यावर मिळतो। सर्वांनी खूप छान आपले बरोबर प्रयत्न केले। जालम सिंग गावित, सहसंपादक नजरबाज न्यूज, नवापूर।